पंथ, लिंग, संप्रदाय याच गोष्टी दिसतात आणि त्यांच्या सगळ्या निवडणुकीचा कार्यक्रम याच गोष्टीवर आधारित असतो. पण 1885 साली लिकेज होतोय, तसाच लिकेज त्या निधीमध्ये होत आहे आणि 100 रुपयांचा निधी आला, 1 रुपया खर्च होत आहे आणि 99 रुपयांच्या खिशामध्ये जात आहे. हे काहीच आढळत नाही. 2016 साली सुद्धा विरोधक आले होते, त्यांनी घोषणापत्र मांडलं होतं. घोषणापत्रात त्यांचा पहिला घोषणा ही होती की आम्ही निलंगा शहर हे स्वच्छ आणि सुंदर करू. झाले का? इथं बाजूलाच कुठेतरी कचरा कुंडी आहे सगळी. रस्त्यावर सगळीकडे इथंच हा कचरा विस्कटलेला आपल्याला दिसतो. घंटागाडी येते का आपल्या घराकडे? येते का? सर्वात जास्त याचा त्रास कोणाला होत असेल तर आमच्या माता बहिणींना होतो. का? घराजवळ नाळी भरलेली असेल, घराजवळ कचरा पडलेला असेल तर आमची माता माऊली घरात असते, पुरुष हा कामाला गेलेला असतो, पाणी आलं नाही, आमच्या माता भगिनींना त्याचा त्रास होतो. त्याच्यामुळं स्वच्छतेचा प्रश्न, काम शून्य. पुढचं त्यांनी घोषणा केली होती की आम्ही नियमित पाणी पुरवठा करू. आताच त्यांचा पाणी पुरवठ्याचा मी विकास दाखवला तुम्हाला. 8 दिवसापूर्वीपर्यंत पाणी हा 8 दिवसाला एक होत होतं. निवडणूक आली तेव्हा त्यांनी पाणी पुरवठा सुरू केला. निवडणूक संपली, पुन्हा 8-15 दिवसाला पाणी यायला सुरुवात होईल. त्यामुळं तेही त्यांनी केलं नाही. सोबत आपल्या शहरामध्ये बोर होते ना? आधी बोर होते, आता चालू आहेत का ते बोर? कुठे आहेत बोर? मशिनी कुठे गेल्या? हैदराबादला जाऊन विकल्या असं कोणीतरी मला म्हणालं. खरं आहे का? मला माहित नाही. बरोबर आहे? म्हणजे पाणी पुरवठ्यासाठी जे बोर मारलेले होते ते पण यांनी सोडले नाही. तिसरी गोष्ट, मागच्या वेळेस म्हटले की आम्ही पाणी पुरवठा सुरू करत आहोत, डबल डिपॉझिट भरायला लावलं. बरोबर आहे का? एकदा डिपॉझिट भरल्यावर दुसऱ्यांदा डिपॉझिट भरण्याची आवश्यकता नसते, पण यांनी पुन्हा डिपॉझिट भरायला लावलं आणि तरी सुद्धा पाणी 8 दिवसाला एकदा पाठवलं. चौथी गोष्ट, नळ जोडणी जिथं जिथं आहे बहुतांश ठिकाणी नळ हे फुटलेले आहेत. बरोबर आहे का? नळ जोडण्या फुटलेले आहेत. म्हणजे पाण्याच्या प्रश्नावर देखील यांनी काम व्यवस्थित केले नाही. रस्ता, नाल्या सगळ्या तुटलेल्या आहेत. पथदिवे बसवणार होते, इथं पण पथदिवे नाहीयेत. पुढची तर गोष्ट तुम्ही लांबच सोडा. तुमच्या घरासमोरील अवस्था तुम्ही बघा, पथदिवे त्यांनी बसवलेले नाहीत. मागेल त्याला घर ही संकल्पना त्यांनी मांडली होती. घरकुल किती जणांचे मंजूर झाले? हातवरी करा जरा. एकाचाही घरकुल मंजूर झालेला नाहीये. ज्यांनी मतं दिली त्यांचे तर झालेच नाहीत, पण ज्यांनी विधानसभेमध्ये मतं दिली नाहीत त्यांचे पण त्यांनी घरकुल बनवले नाही. आमदार हा सगळ्यांचा असतो. जर मत दिलं किंवा मत नाही दिलं, दोघांचाही आमदार असतो. पण यांचं खुनसी राजकारण आहे. ज्यांनी मतं दिलं किंवा ज्या कॉलनीतून मतं आली, आम्ही फक्त त्यांचाच विकास करणार आणि इतरांचा करणार नाही. काँग्रेसची ही विचारधारा कधीच राहिली नाही मित्रांनो. काँग्रेसनी सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं राजकारण केलेलं.